कवाना येथील यात्रेमध्ये राज्यस्तरीय कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न। तीर्थक्षेत्र श्री संत नंदी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या 105 वर्षांपासून कवाना येथे यात्रा आयोजित करण्यात येत असते। या यात्रेमध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते। त्यानिमित्ताने राज्यस्तरीय कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच संदीप पवार यांच्या वतीने करण्यात येत असते। या राज्यस्तरीय कबड्डीच्या खुल्या सामन्याचे उद्घाटन माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। श्री संत नंदी महाराज देवस्थान कवाना येथे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे। या राज्यस्तरीय कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी या परिसरातून व तसेच आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा या सामन्यांमध्ये खेळाडू सहभागी होत असतात। या राज्यस्तरीय कबड्डीच्या उद्घाटनात प्रसंगी हदगाव नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये यावर्षी आमची सत्ता जरी आली नसली तरी हदगावचा सर्वांगीण विकास काँग्रेस पक्षानेच केला आहे असेही ते यावेळी म्हणाले। उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते। वर्षी नंदी महाराजांच्या या यात्रेच्या अनुषंगाने आज जे दरवर्षीप्रमाणे कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले, या सामन्याला उपस्थित आता सर्वच मान्यवर, कारण मला इथं बसलेल्या सगळ्याचेच नाव पाठ आहे, त्याच्यामुळे सर्वच मान्यवर माझ्या मते कबड्डीचे सामने हे डे नाईट म्हणलं तर काही चुकीचं नाही साधलो सर। माझ्या मते संध्याकाळी बऱ्याच वाजेपर्यंत चालणार आहेत आणि टीम सुद्धा त्याच हिशोबाने येतात। पण या क्रिकेटच्या सामने आपल्या कबड्डीच्या सामन्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व गावकरी मंडळी, सर्व युवक मित्रमंडळी, सन्माननीय उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव आणि दरवर्षी जे हे क्रिकेट कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले जातात, या कबड्डीच्या सामन्याचे सर्व संयोजक आणि उपस्थित बंधू आणि मित्र आणि नंदी महाराज संस्थांचे सर्व सन्माननीय सदस्य, मी सर्व नंदी महाराज संस्थांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागतही करतो, कौतुकही करतो, कारण या ठिकाणी महाराज असतील, सर्व कमिटी असेल, मी पाहतो गेले सर्वप्रथम मी नंदी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच नाही, बऱ्याच दिवसापासून यात्रेमध्ये नंदी महाराजांच्या यात्रेमध्ये कबड्डीचे सामने ठेवले जातात। त्या सामन्यासाठी दरवर्षी माझ्या मते खेळाडूंच्या येण्याचा ओघ वाढत चालला आणि यात्रेचा सुद्धा या ठिकाणी जी व्याप्ती आहे ती सुद्धा वाढत चालली आणि पहिल्यापेक्षा नंदी महाराजांच्या या देवस्थानमध्ये नंदी महाराज कमिटीचे सगळे सदस्य असतो, कवानाचे गावकरी असो, सगळ्याच्या सहकार्यातून एवढं या ठिकाणी दरवर्षी यात्रेमध्ये चांगलं नियोजन करण्यात येत आहे। त्याच्यामुळं भाविकांची सुद्धा गर्दी या ठिकाणी दरवर्षी वाढत चालली आणि अतिशय इथं आल्यानंतर तुम्ही पाहत असतो, मी दरवर्षीच येतात, मी तर बऱ्याच दिवसापासून येतो, पण यावर्षी दरवर्षी आपल्याला बदल घडत चालला आणि हे सगळ्यांच्या सहकार्यातून भविष्य काळात सुद्धा नंदी महाराजांच्या यात्रेनिमित्त अजूनही या ठिकाणी बरेच बदल घडून येतील आणि कबड्डीचे सामने जे घेतले जातात, कबड्डीचे सामने घेतले जातात, त्या ठिकाणी लेझिम स्पर्धा घेतल्या जातात, भजन स्पर्धा घेतल्या जातात, या सगळ्या त्या ठिकाणी इव्हेंट जे केले जातात दरवर्षी याच्यापेक्षा अजून त्या ठिकाणी भर पडत जाईल। 13 तारखेला हदगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षाची निवड आहे आणि 13 तारखेला तुम्हाला समजेलच त्या ठिकाणी
उपाध्यक्ष कोणाचा होते ते त्या ठिकाणी मला दिसेलच. 13 तारीख आता जवळच आहे. गेल्या 4-5 वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक होतो आणि मागील 10 वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता त्या ठिकाणी जनतेने दिली होती आणि त्या काळामध्ये जे काही शहराचा विकास करता येईल ते विकास करण्याचं आम्ही करून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये शहराची पाण्याची समस्या होती, पण जवळपास 50 कोटीच्या योजनेचं काम चालू आहे, मला त्या ठिकाणी माहिती आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. मग रस्त्याची कामं असतील, गावातील काही धार्मिक स्थळाची कामं असतील, जेवढे काही करता येतील आम्ही त्या काळामध्ये केले. आता यावेळेस जे याच्यामध्ये जे सत्ता पलट झाली, ठीक आहे, त्यामध्ये प्रयत्न केला. त्या ठिकाणी माझ्या मते माझा नगराध्यक्षाचा उमेदवार एक 600-650-700 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. निश्चित ठीक आहे, आम्ही या पराभवाला पराभव मान्य करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन काय आमच्या चुका झाल्या असतील जनतेमध्ये जाऊन परत एकदा निश्चित त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी कसा प्राबल्य वाढेल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. 13 आज किती तारीख आहे? 11 तारीख आहे. आम्ही परवाच्या दिवशीच आहे, त्याशी तुम्हाला दिसेल.